आता तांबड्या आजीला आपल्या जावयामुळे चांगल्या मासळीचे 4 घास सुखानं मिळायला लागले होते. केशव नेहमी मुंबईहून कुमठ्यात येताना तांबड्या आजीसाठी तसंच मुंज्या रूपासाठी 4-5 दारूच्या बाटल्या न विसरता आणत असे. असा केशव कधी आला की रूपा त्याला आवडणारं तिसऱ्याचं सुकं करून देई. मोठं पापलेट आणून त्यात हिरवा मसाला भरून तळलेलं ते मोठं पापलेट नंतर मुंज्या, केशव आणि आजी अंगणात बसून दारू पीत पीत खात असत. कधी सरपंच शेषाद्री त्या पंक्तीला असत. एकदा तांबड्या आजीला रूपा म्हणाली की माय, तू केशव आला की त्याला नलीच्या लग्नाची गोष्ट बाळकृष्ण भटाकडे जाऊन बोलायला सांग. उगाच अंबाईच्या यात्रेसाठी कशाला थांबतीयस. तशी तांबडी आजी म्हणाली की रूपा, आता मला वाटायला लागलंय केशवला नलीच्या लग्नाबद्दल मी काही सांगू नये. कारण आता तू बघतीयस तो आमच्या कुटुंबासाठी किती धडपडतो. त्याच्यामुळे 4 घास आम्ही सुखानं खातोय. आता नलीच्या लग्नाची जबाबदारी मी त्याच्यावर कशी टाकू ग. नलीसाठी स्थळ आता आपण बघायचं आणि तिचं लग्न करायचं. तसे 4 पैसे आहेत माझ्याजवळ. मी आजच जाते आणि बाळकृष्ण भटाला भेटते. आणि त्याच दिवशी रूपा आणि आजी बाळकृष्ण भटायला भेटल्या. बाळकृष्ण भट हसत हसत त्यांना म्हणाले, तांबडे माय, तुझ्या नलीसाठी आत्ताच माझ्याकडे 4-5 स्थळं आली आहेत. आपल्या कुमठ्यातलीच आहेत 4-5 स्थळं, मी उद्या त्यांना सांगतो. तांबडी आजी घाईघाईत म्हणाले, अरे बाळकृष्ण, यावर्षी आंबाची जत्रा केशव घेणार असं म्हणत होता. तो तुला येऊन भेटणार आहे. तेव्हा घरात गडबड खूप असेल, त्यात पुन्हा नलीच्या बघण्याचा घोळ नको. म्हणून आंबाची जत्रा झाली की निवांतपणे नलीसाठी आलेल्या स्थळांकडे बघूया. मलाही नलीला कुमठ्यातच द्यायचं आहे. आजीचं बोलणं बाळकृष्ण भटांना पटलं. ते फक्त नंतर इतकंच म्हणाले की तांबडे माय, तू आपल्या नलीची काळजी करू नको. तिला हजारो स्थळं आहेत. तू मात्र तिच्या लग्नाच्या पायसाच्या जेवणाची तयारी कर. आणि आजी चिंतामुक्त होऊन म्हणाली, बाळकृष्ण, मी नलीच्या लग्नात पायसाचं जेवण नक्की घालीन हो. तू काळजी करू नको. तांबड्या आजीची नलिनी आता अत्यंत सुंदर दिसत होती. तांबड्या आजीची ही एकच पोर तिच्यासारखी निळे डोळे घेऊन जन्माला आली होती. नलीच्या सौंदर्यामुळे आणि तिच्या शांत स्वभावामुळे नलीला आजूबाजूची अनेक स्थळं आली होती. नली आता घरीच आईला मदत करत असे. घरातलं सगळं काम नलीच करायची. बाग शिंपणं, रूपाबरोबर जाऊन चांगली मासळी आणणं, स्वयंपाक करणं, नेहा, सोनी, रघूकडे लक्ष देणं, आपल्या आईच्या रावणाला वेळेवर जेवण आणि दारू देणं, हे सगळं आता नली करायची. नली लतासारखीच नम्र आणि मनमिळाऊ होती. तिने आपल्या आईला कधीही कुठल्याही गोष्टीबद्दल त्रास दिला नव्हता. तिची आपल्या आईवर, आपल्या भावंडांवर फार माया होती. कधी केशव आला तर ती आता त्याच्यापुढे जास्त जातही नसे. केशवबरोबर तिचं वागणं फार मर्यादशील होतं. त्या उलट मोठ्या वक्षस्थळाची सोनी जरा चंचल होती. तांबड्या आजीला नलीपेक्षा या उफाड्याच्या सोनीची जास्त काळजी लागून राहिली होती. आपल्या आईसारखी मोठ्या वक्षस्थळाची सोनी तिच्यावर आत्ताच येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांच्या नजरा खेळायच्या. आणि अशा वेळी आजी कमालीची अस्वस्थ व्हायची. आजी सोनीला स्वतःच्या हातानं ब्रेसियर शिवून त्या सोनीला घालायला सांगून तिच्या वक्षस्थळांचा आकार पसरट करत असे. तरीही सोनीच्या वक्षस्थळाचा आकार बघता क्षणी सगळ्यांच्या लक्षात येत असे. सोनीला आता हळूहळू समज यायला लागली होती. फार लहानपणीच कोणाही पुरुषाची नजर आपल्यावर खेळते हे तिला समजायला लागलं होतं. 7वीत असताना तिच्या तरुण वर्ग शिक्षकांनी आजूबाजूला कोणी नाही हे बघून हळूच तिच्या वक्षस्थळावर हात ठेवला होता. तेव्हा सोनी न लाजता किंवा न रागावता त्यांच्याकडे बघून हसली होती. तेव्हा त्या शिक्षकांनी एकदम शरमून आपला हात काढून घेतला होता. आत्ता तांबड्या आजीला सोनीचं केशव आला की सारखं त्याच्या पुढं पुढं करणं, मुद्दाम त्याच्यासमोर वाकणं मुळीच आवडत नव्हतं. ती केशव गेला की त्याबद्दल सोनीला रागवून खूपदा बोलायची. पण सोनीचं आपलं येरे मागल्या चालूच. त्यामुळे आजीने आता ठरवलं की एकदा नलीचं लग्न झालं की लगेच सोनीचं सुद्धा लग्न उरकून घ्यायचं. तांबड्या आजीला नलीच्या लग्नापेक्षा सोनीच्या लग्नाची घाई जास्त झाली होती. पण त्यावेळी सोनी पुढे कसलं ताट वाढून ठेवलंय याची आजीला जरासुद्धा कल्पना नव्हती.
कधी-कधी काय होतं, माणसाच्या नशिबाचे फासेच उलटे पडतात. माणसाचं आयुष्य त्यामुळे अगदी उद्ध्वस्त होऊन जातं. आमच्या छान सोनीचं तसंच झालं होतं. तिच्या नशिबाचे फासे उलटे पडले आणि तिचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेलं होतं. गोव्याच्या राकेशची आई प्राची म्हापसेकर ही त्याची सावत्र आई असली तरी ती गडगंज श्रीमंत होती. राकेशची आई वसुधा वारल्यावर राकेशच्या वडिलांनी म्हणजे महेशरावांनी या प्राचीबरोबर प्रेमविवाह केला होता. तसं पाहता महेशरावांपेक्षा प्राचीनीच पुढाकार घेऊन हा विवाह केला होता. गोव्याच्या एका गडगंज श्रीमंत गृहस्थाचं प्राची हे एकुलते एक अपत्य. खूप उशिरानं झालेल्या या पोरीचं घरी अत्यंत कोड कौतुकात बालपण गेलं. तिच्या उतार वयातले आई-वडील प्राचीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत असत. अति लाडानं प्राची लहानपणापासून बिघडली होती. आपल्या नोकरांना ती एखाद्या गुलामाप्रमाणे वागवत होती. राणीसारखी ऐश्वर्यात वाढलेली प्राची अतिशय माणूसघाणी आणि आपल्यापुरतं पाहणारी होती. विनाकारण कोणाशी साधं बोलणं तिला कमीपणाचं वाटत असे. तिच्या या माणूसघाण्या स्वभावामुळे तिला कोणी मित्रमैत्रिणी नव्हत्या आणि तिच्या गर्विष्ठ वागण्यामुळे तरुण मंडळी नेहमी तिच्यापासून लांब राहत असत. प्राचीचे आईवडील गेल्यावर ती जास्त एकलकोंडी झाली. आईवडिलांच्या मायेला मुकलेली प्राची पुढे काटेरी निवडुंगासारखी वाढली आणि तरुण झाली, पण राहिली होती मात्र तशीच तरेवाईक. प्राचीचे गोव्यात परमिट काढलेले अनेक दारूचे बार होते. त्यामुळे अनेक तरुण मंडळींबरोबर तिचा नेहमी संबंध येत असला तरी कामाशिवाय कुठल्याही तरुणाला प्राचीनी कधी आपल्या आयुष्यात जवळपास सुद्धा फिरकू दिलं नव्हतं. जरा कोणी तिच्याशी अगत्यानं वागलं की ती एकदम फटकून त्याच्याशी वागत असे. त्यामुळे प्राचीला सगळेजण जरा दबून असत. त्यात प्राचीला कसलीही आवड नव्हती. फक्त रात्रंदिवस तिला आपला व्यवसाय आणि आपला पैसा हे कसं वाढवता येईल याच एका गोष्टीकडे तिचं ध्यान. पैसा हवा, आणखीन पैसा हवा या एकाच पैशाच्या ध्यासानं तिला भयंकर पछाडलं होतं. किंबहुना आपल्या जवळची संपत्ती जास्तीत जास्त वाढवायचं तिला एक प्रकारे व्यसनच होतं. पैशाशिवाय प्राचीच्या आयुष्यात दुसऱ्या कशालाही स्थान नव्हतं. किंबहुना तिने कोणाला तसं स्थान दिलंच नाही. तरुण मुलीच्या नाजूक प्रेमभावनेचा कोम तिच्या निष्ठुर हृदयात कधी फुटलाच नव्हता. आपला सगळा व्यवसाय प्राची एकटीच सांभाळत असे. कधी कोणी नोकरानं कामात जरासुद्धा दिरंगाई केली तर ती सरळ त्या नोकराला दया माया न दाखवता कामावरनं काढून टाकायची. तिच्या या सगळ्या नोकरांवरच्या वचकामुळे प्राचीचा व्यवसाय छान चालला होता. ती स्वतःचे बार इतकी एकटी व्यवस्थित सांभाळत होती की विचारता सोय नाही. त्यात प्राचीला एक सवय होती. ती कोणत्याही वेळी कुठल्याही बारमध्ये जाऊन तिथलं कामकाज बघायची आणि समजा कोणाची थोडी जरी कामात चूक दिसली की त्याला तिथल्या तिथे काढून टाकायची. त्यामुळे प्रत्येक बारचे मॅनेजर प्राचीच्या गैरहजेरीत सुद्धा अत्यंत चोखंदळपणे आपल्या बारकडे लक्ष द्यायचे आणि त्याचाच परिणाम प्राचीचे गोव्यातले सगळे दारूचे बार तेजीत आणि व्यवस्थित चाललेले होते. अचानक प्राचीच्या समांतर रेषेनं चाललेल्या चौकोनी आयुष्यात एक परिवर्तन घडून आलं होतं. तिच्या काटेरी निवडुंगासारख्या जीवनात प्रेमाची फुलं फुलली होती. प्राची थोडा वेळ का होईना बदलली होती. तिने तिच्यातलं लपवून ठेवलेलं स्त्रीत्व जागृत झालं होतं. एकदा प्राचीने 2 नवीन बिअर बार बेळगावमध्ये सुरू केले होते. त्या बिअर बारचं कामकाज कसं चाललंय हे बघण्यासाठी प्राची आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे अचानक बेळगावात दाखल झाली आणि तिथला हिशोब लिहिण्यात गर्क असलेल्या महेशवर तिची नजर गेली आणि ती नजर तिथेच खिळून राहिली. प्राचीने आपल्या उभ्या आयुष्यात इतका देखणा तरुण कधीच पाहिला नव्हता. महेश उंच, कुरळ्या केसाचा आणि राखाडी डोळ्यांचा होता. तो बघता क्षणी प्राचीला आवडला. त्याचं ते खळखळून गालाला खळ्या पाडून हसणं, त्याच्या बोलण्यातलं ते माधुर्य, त्याचा कामातला नीटनेटकेपणा प्राचीला मोहवून गेला. तिच्या मते पुरुषात ज्या गोष्टी असाव्यात त्या सगळ्या तिला महेशमध्ये दिसल्या होत्या आणि प्राची अक्षरशः महेशच्या प्रेमात पडली होती. प्राचीने जेव्हा महेशची चौकशी केली तेव्हा तो विवाहित आहे असं तिला समजलं, पण प्राचीला त्यामुळे काही विशेष फरक पडला नाही. एक तुच्छहीन स्त्री आपल्या प्रेमाआड कधी येऊ शकत नाही एवढी एकच महेशच्या वसुधाबद्दल तिची भावना होती. सावळ्या देखण्या महेशचं वसुधाबरोबर लग्न झालं होतं. वसुधा गरोदर होती.
तशी वसुधा देखणी होती आणि महेशचं आपल्या नीटनेटक्या शांत घरेलू वसूवर जीवापाड प्रेम होतं. प्राचीला जेव्हा महेश आवडला तसा तिने आपला बेळगावातला मुक्काम वाढवला. महेशला जेव्हा हे प्राचीचं मनोगत कळलं तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. तसं बघता कुणी देखण्या तरुणानं प्राचीवर जीव टाकावा असं प्राचीत काही म्हणजे काही नव्हतं. उंच सरळसोट बांबूसारखी प्राची हाडकोळी होती. त्यात तिच्या नाकावरचा चष्मा तिला जास्त कुरूप बनवत होता. पण प्राचीचं कोणाही तरुणाला आकर्षक वाटावं एवढी तिच्याजवळ धनसंपत्ती होती. महेशला त्याबद्दल कल्पना होती. तरीही त्याच्या आणि वसुधाच्या सुंदर जीवनात ही श्रीमंत कुरूप प्राची कुठेही बसत नव्हती. तरीही हुशार महेशचा प्राचीचा त्याच्यावरच्या प्रेमामुळे पुरुषी अहंकार सुखावला गेला. ज्या स्त्रीला सगळे घाबरतात तीच स्त्री आज त्याच्या हाताशी आली होती आणि आलेली संधी सोडायला महेश मूर्ख नक्की नव्हता. नंतर तारुण्यसुलभ आकर्षणानं महेश आणि प्राची जवळ आले होते. त्यांचे हॉटेल रूममध्ये अनेकदा संबंध आले. प्राचीने आपलं यौवन आणि प्रेम महेशला देऊन टाकलं. प्राचीचं एक होतं, तिला गरिबीची, गरीब लोकांची विलक्षण चीड होती. गरिबी हा माणसाला झालेला महारोग असतो असं तिचं म्हणणं होतं आणि गरीब लोकांना जगायचा हक्क नाही असं तिचं मूर्खासारखं मत होतं. त्यात तिचा महेश तसा गरीब होता. त्यामुळे एकदा प्राचीने जेव्हा महेशच्या गळ्यात हात घालून त्याला हलक्यात सुचवलं की त्यांनी वसुधापासनं घटस्फोट घेऊन तिच्याशी लग्न करावं, महेशने प्राचीला स्पष्ट नकार दिला. त्याने प्राचीला स्पष्ट सांगितलं की ह्यापुढे कधी ती असं काही म्हणाली तर तिच्याबरोबर तो कुठलाही संबंध ठेवणार नाही. वास्तविक महेशला आपल्या वसूला कामाचं निमित्त सांगून मोठमोठ्या हॉटेलात प्राचीबरोबर राहून फसवणं अपराध्यासारखंच वाटत होतं. त्यात आता महेशला प्राचीच्या निकटच्या सहवासामुळे तिचा निष्ठुर स्वभाव लक्षात आला होता. त्यामुळे तो बेचैन होत होता. त्यातच त्याच्या वसूचे दिवस भरत आले. आता त्याला नेहमी वाटायचं की त्याच्या साध्या सुंदर वसूला कधी त्याच्या आणि प्राचीच्या प्रेमसंबंधाबद्दल कळलं तर आपल्या त्या विश्वासघाताबद्दल तिला काय वाटेल. या विचाराने तो अस्वस्थ व्हायचा आणि त्याच अवस्थेत तो असताना प्राचीने त्याला घटस्फोट घेण्याबद्दल विचारलं. त्यामुळे महेश चिडला. धूर्त प्राचीने महेशची मनस्थिती जाणली. ती एकदम महेशला जवळ घेत म्हणाली, महेश, जर तुला वसुधाला घटस्फोट द्यायचा नसेल तर ठीक आहे, पण ह्या असल्या क्षुल्लक गोष्टींमुळे माझ्या तुझ्यावरच्या प्रेमात कुठलंही अंतर येणार नाही. अरे, तुझ्या थोड्याशा सहवासानं सुद्धा मी तृप्त आहे. फक्त तू माझ्यापासून कधी दूर जायचा विचार करू नकोस, कारण ते मला कधी सहन होणार नाही. आणि महेश गप्प झाला. त्याला वाटलं होतं उद्या मूल झाल्यावर वसू त्या मुलात गुंतून राहील आणि एवढे दिवस आपण जशी खबरदारी घेतली तशीच पुढेही घेतली तर वसूला काहीही कळायची शक्यता नाही. तसं बघता त्या मोठमोठ्या हॉटेलातल्या त्या आलिशान राहण्याची चटक आता महेशला लागली होती. घरची डाळ आणि बाहेरची मटण मुर्गी आता त्याच्या चांगली पचनी पडली होती आणि बिचाऱ्या वसुधाला त्याबद्दल काहीही माहीत नव्हतं. प्राची म्हापसेकर इतक्या वाईट मनोवृत्तीची होती की तिने महेशवर तिचं इतकं प्रेम असून सुद्धा तिने त्याच्या नोकरीत किंवा पगारात काहीही बदल केला नव्हता. खूप वेळा तिला वाटायचं की आपण महेशला मोठा फ्लॅट घेऊन द्यावा, त्याच्याजवळ एखादी गाडी असावी, त्याला भरपूर पगार द्यावा. थोडक्यात काय तर आपल्याला शोभणाऱ्या प्रियकारासारखं त्याला ठेवावं. पण निव्वळ वसुधावरच्या ईर्ष्येमुळे तिने तो भेद बदलला. जर महेशचं राहणीमान उंचावलं तर साहजिक वसुधाचं सुद्धा राहणीमान उंचावणार होतं आणि प्राचीला ते कदापि पसंत नव्हतं. आपल्या संपत्तीचं सुख महेशच्या बायकोनी भोगावं हे तिला पसंत नव्हतं. परिणामी महेश तसाच बारमध्ये हिशोब ठेवणारा साधा हिशोबनीच राहिला. वसुधाचे दिवस भरले, ती बाळंत झाली, तिला राकेश झाला. राकेश आपल्या बापाची दुसरी आवृत्ती. महेशचं रंगरूप आणि आईचा गोरा रंग त्यांनी घेतला होता. राकेश महेशसारखा रागीट स्वभावाचा निघाला होता. महेशच्या अंदाजाप्रमाणे वसुधा आता पूर्णपणे छोट्या राकेशमध्ये गुरफटून गेली होती आणि घरी वसुधा आणि हॉटेलात प्राची हा महेशचा दुहेरी संसार सुरळीतपणे चालू राहिला होता. दिवसामागून दिवस जात राहिले. राकेश 6 वर्षाचा झाला. वसुधाला कावीळ झाली, पण वसुधाने स्वतःकडे दुर्लक्ष केलं. ज्यावेळी कावीळ अगदी वसूच्या डोळ्यात उतरली
त्यावेळी महेशच्या लक्षात ती गोष्ट आली, पण फार उशीर झाला होता. त्यात बेळगावला मलेरियाची साथ आली. कावेळीनं घेरलेल्या अशक्त वसुधाला मलेरियानं घेरलं. महेशनी तातडीने वसूला दवाखान्यात ठेवलं. तिच्यावर महागडे उपचार सुरू केले, पण काही उपयोग झाला नाही. वसुधा महेशला आणि राकेशला पोरकं करून निघून गेली. महेशला आपल्या वसूचं हे अचानक जाणं फार लागलं. महेशच्या या भयंकर दुःखाच्या प्रसंगी त्याच्याबरोबर काम करणारी सगळी मंडळी त्याच्या सांत्वनाला त्याच्या घरी गेली, पण त्या दुःखाच्या वेळीसुद्धा प्राची महेशच्या घरी काही गेली नाही. वसुधाच्या भूतकाळाचं अस्तित्व असलेल्या कुठल्याही वास्तूत तिला जायचं नव्हतं. तिने एवढं मात्र महेशला औदार्य दाखवलं, ते म्हणजे महिनाभर घरी राहिलेल्या महेशचा पगार न कापता तिने त्याच्या घरी पाठवून दिला. साधारण महिनाभर महेश राकेशला घेऊन रडत पडत घरी राहिला. नंतर कामावर हजर झाला. प्राची हुशार होती. तिला ठाऊक होतं की कुठलीही मनाची जखम भरायला काही काळ जावा लागतो, आणि तो काळ तिने जाऊ द्यायचं ठरवलं. ती बेळगावहून गोव्याला निघून गेली. प्राची नंतर महेशसाठी चांगली 6 महिने थांबली, आणि नंतर तिने कामाच्या निमित्तानं महेशला गोव्याला बोलवून घेतलं. पुन्हा एकदा सरळ त्याच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव मांडला, आणि महेशनी काहीही विचार न करता प्राचीला होकार देऊन टाकला. प्राचीने आपल्या ओळखीची अगदी मोजकी मंडळी बोलवली आणि अगदी साधेपणानं महेशशी लग्न केलं, आणि त्यानंतर महेशचं जीवन एकदम बदलून गेलं. त्या एकूण 15 मिनिटांच्या लग्नाच्या विधीने महेशला बार नोकराचा एकदम बार मालक करून टाकलं होतं. पण महेशमध्ये विशेष असा काही फरक पडला नव्हता. त्याचं आपल्या वसुधावर प्रेम होतं, आणि या सुखासीन जीवनात सुद्धा तीच त्याला आठवत होती. राकेशचं जीवन मात्र संपूर्ण बदललं गेलं. तो बेळगावच्या 2 लहानशा खोल्यातनं एकदम आलिशान बंगल्यात आला. त्याला स्वतंत्र खोली मिळाली. त्याची काळजी घ्यायला प्राचीने एक दाई ठेवली. इंग्रजी शाळेत तो आता कार घेऊन जात होता. टेबलावर काटा चमच्यानं जेवत होता. राकेश श्रीमंती थाटात वाढायला लागला. राकेशच्या सुदैवानं आणि प्राचीच्या दुर्दैवानं प्राचीला मूलबाळ झालं नाही. प्राचीने अनेक डॉक्टरी उपाय केले, पण दोष तिच्यात होता, आणि तो दोष तिला अपत्य देऊ शकत नव्हता. प्राची एकदम बदलली. वास्तविक अशा परिस्थितीत कुठलीही स्त्री आपल्या सावत्र मुलावर सुद्धा अगदी वात्सल्य वर्षाव करेल, पण प्राचीचं उलटं होतं. ती राकेशच्या जवळ येण्याऐवजी उलट त्याच्यापासून जास्त दूर झाली. त्याचा मनापासून द्वेष करायला लागली. छोट्या राकेशला पाहिलं की तिला वाटायचं हे कुठल्या भिकारडीचं कार्टं आपल्या संपत्तीचं वारस होणार आहे. या कार्ट्याने त्याच्या आईसारखं मरून जावं, पण राकेशला काहीही न होता तो मोठा होत होता. इकडे महेश हळूहळू प्राचीबरोबर रात्रीच्या पार्ट्या, मोठ्या लोकांमध्ये उठणं बसणं यात मग्न राहायला लागला. त्यामुळे त्याचंही राकेशकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. याचा परिणाम म्हणजे इतर श्रीमंत मुलं जशी आईवडिलांच्या प्रेमाविना वाढतात, तसा राकेश वाढला. जीवनाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन संपूर्ण बेफिकिरीचा होता. शिक्षण संपल्यावर जीवन हे फक्त मौजमस्ती करण्यासाठी असतं, ह्याच एका सिद्धांतावर राकेश जगायला लागला. तो दिवसभर कारमधनं आपल्या टोळभैरव मित्रांना घेऊन आपल्या बिअर बारमध्ये जाऊन बसायचा, तिथे धांगडधिंगा घालायचा, आणि रात्री येऊन घरी झोपायचा. प्राचीने मुद्दाम राकेशला आपल्या व्यवसायापासून दूर ठेवून त्याला सर्वस्वी आपल्यावर अवलंबून ठेवलं होतं. दर महिन्याला त्याच्या नावावर एक मोठी रक्कम बँकेत जमा केली की तिचा आणि राकेशचा संबंध संपत असे. राकेशला 25वं वर्ष लागलं, आणि महेशराव म्हणजे त्याचे वडील हृदयविकारानं वारले. आता प्राचीचं सुद्धा वय झालं होतं. तिचे काळे केस पिकले होते, पण ती पूर्वीसारखी ताठ आणि गर्विष्ठ होती. तसं बघता प्राचीची आणि राकेशची गाठभेट फार क्वचित होत असे. प्राची शक्यतो राकेशला टाळत असायची, तरीसुद्धा राकेश प्राची बारवालीचा मुलगा म्हणून संपूर्ण गोव्यात ओळखला जात होता, आणि या एकाच ओळखीच्या धाग्यावर राकेश वडिलांच्या मृत्यूनंतर सुद्धा प्राचीला चिकटून राहिला होता. प्राचीच्या म्हापसेकर घराण्याचं गोव्यात मोठं नाव होतं. आपल्या घराण्याचं नाव खराब होईल म्हणून ती महेशच्या मृत्यूनंतर सुद्धा राकेशला हकलून देऊ शकत नव्हती. फक्त ती जगापुढे राकेशची सावत्र का होईना, पण आई म्हणून ओळखली जायची, आणि नाईलाजानं तोच मुखवटा घालून प्राचीला वावरायला लागत होतं. पुढे पुढे प्राचीच्या उतारवयामुळे तिला राकेशचा थोडा आधार हवासा वाटायला लागला. आता कधी पार्टीला वगैरे जाताना ती राकेशला आपल्याबरोबर न्यायची.
त्यात राकेश महेशसारखा देखणा. पार्टीतल्या नटरंगी तरुणी जेव्हा राकेशची आई म्हणून प्राचीच्या मागे पुढे रेंगाळायच्या, तेव्हा प्राचीला एकतारेचा मोठेपणा वाटायचा आणि ती त्या सगळ्या तरुणींशी तुच्छतेनं वागायची आणि राकेशला घरी घेऊन यायची. राकेशला माहिती होतं की आपली सावत्राई आपल्याला टाळते. या सावत्राईपेक्षा त्याची रमादाई त्याला जवळची वाटायची, पण तिच्या मृत्यूनंतर तो खऱ्या अर्थानं पोरका झाला. राकेशजवळ सगळं काही होतं, त्याला कोणी काही बोलणारं नव्हतं. राकेश मित्रांबरोबर नेहमी मौजमस्ती करत असे, तरीही आपल्या आईच्या म्हणजे प्राचीच्या नावाला बट्टा लागणार नाही याची तो काळजी घेत असे. राकेशची मित्रमंडळी श्रीमंत होती, चांगल्या घराण्यातली होती. कुमठ्याच्या पांडुरंगाचा मोठा मुलगा गंगाधर त्याचा चांगला मित्र होता. गंगाधर त्यावेळी गोव्याला राकेशच्या कॉलेजमध्ये शिकायला होता. त्या दोघांची कॉलेजमध्ये मैत्री होती. पण राकेश कधी कुमठ्याला आला नव्हता. राकेशचे दिवस असे मजेत चालले असताना त्याच्या जीवनानं एक वेगळी कलाटणी घेतली. पणजीचे मोठे उद्योगपती सुधाकर शेठ यांच्या मुलीनी म्हणजे कांचननी एका पार्टीत राकेशला बघितलं आणि ते राकेशच्या प्रेमात पडली. सुधाकर शेठनं आपल्या एकुलत्या एका बिघडलेल्या मुलीसाठी प्राचीकडे राकेशला मागणी घातली. सुधाकर शेठ राकेशला गरजावाई करून घेणार होते आणि प्राचीला सुधाकर शेठचा हा प्रस्ताव एकदम पसंत पडला. गरजावाई होणार याचाच अर्थ तिचा आणि राकेशच्या लग्नानंतर संबंध राहणार नव्हता आणि तिच्या इस्टेटीवर हा भिकारणीचा मुलगा अधिकार सांगू शकणार नव्हता. तसं पाहता प्राची म्हापसेकर राकेशचा मनापासून तिरस्कार करत होती. त्याची थोडीफार जाणीव राकेशला सुद्धा होती. त्यामुळे प्राचीने जेव्हा सुधाकर शेठचा त्यांच्या मुलीबरोबरचा लग्नाचा प्रस्ताव राकेश पुढे ठेवला, तेव्हा राकेश क्षणभर विचारग्रस्त झाला. तसं बघता सुधाकर शेठ त्याच्या आईपेक्षा श्रीमंत होते, पण कांचनला त्यांनी बघितलं होतं. त्याच्या सावत्राईसारखी ती तरुणी सावळी, बॉबकट केलेली, पुरुषी वळणाची होती. कांचन जेव्हा हातात बिअरचा ग्लास आणि बोटात सिगरेट घेऊन त्याच्याशी बोलायला आली, तेव्हा तिने 2-3दा त्याच्या तोंडावर धूर सोडून डोळे मिचकवले होते. राकेशला त्या कुरूप मुलीबद्दल विलक्षण किळस आली होती. या श्रीमंतांच्या बिघडलेल्या मुली कशा असतात हे त्याला चांगलं ठाऊक होतं. कांचन त्यावेळी राकेशला डोळे मिचकवून दुसऱ्या एका तरुणाच्या हातात हात घालून तिथून निघून गेली, तेव्हा राकेशला त्याचं काही वाटलं नव्हतं. पण आज तीच तरुणी जेव्हा त्याची पत्नी होणार होती, तेव्हा तो थोडा चिंताग्रस्त झाला. हुशार प्राचीने त्याची मनस्थिती ओळखली. ती पटकन त्याला म्हणाली की राकेश, तुझा माझा काही संबंध नसताना केवळ महेशचा मुलगा म्हणून मी तुला सांभाळलंय. इतके दिवस मी तुला वाढवलंय, पोसलंय, पण आता जी ही सुवर्ण संधी तुला आली आहे ती तू घ्यावीस असं मला वाटतंय, कारण आता तुला आपल्यासाठी काहीतरी करायला हवं. राकेशला आपल्या सावत्राईचं बोलणं समजलं. त्याने या लग्नाला होकार दिला. जे पूर्वी त्याच्या वडिलांनी केलं तेच तो आता करणार होता. त्यातच एक घटना घडली. प्राचीने जेव्हा सुधाकर शेठना राकेशचा होकार कळवला, त्यावेळी कांचननी त्याला एकदा त्यांच्याच हॉटेलात जेवायला बोलवलं आणि जेवण संपल्यावर सरळ तिने राकेशजवळ शरीरसुखाची मागणी केली. राकेशने सरळ कांचनला नकार दिला. तो त्या हॉटेलातनं रागात बाहेर पडला. त्यावेळी काही कामासाठी गोव्यात आलेल्या गंगाधर बरोबर त्याची गाठ पडली आणि गप्पांच्या ओघात गंगाधरने राकेशला कुमठ्याच्या अंबा आईच्या जत्रेला बोलवलं. राकेशनं सुद्धा ते आमंत्रण स्वीकारलं आणि त्याच क्षणी आमच्या कुमठ्याच्या तांबड्या आजीच्या मनस्तापाला सुरुवात झाली. कुमठ्यात अंबाईची जत्रा वर्षातनं एकदा भरत असे. अंबाईच्या जत्रेला 8 दिवस असताना मुंबईहून केशव, लता, प्रताप आणि तात्या आले. त्यांच्याबरोबर केशाहाजी, पेदीमाय, मंगेशचा म्हातारा, नारो, तारी आणि त्यांची मुलंसुद्धा आली. या खेपेला बाळू आणि गणूसुद्धा आले होते. फक्त रहीम काही आलेला नव्हता. अर्थात ही सगळी मंडळी तांबड्या आजीच्या घरी मुक्कामाला राहिली. यावर्षी केशव प्रतापच्या नावानं अंबाईची जत्रा आपल्या नावावर घेणार होता. तसं त्यांनी आधीच बाळकृष्ण भटांना सांगून ठेवलेलं होतं. आता जत्रा आपल्या नावावर घेणं म्हणजे अंबा आईच्या देवळाच्या पूजेचा सगळा खर्च ती जत्रा घेणारा करतो. तसंच गावजेवण घालायचं असलं तर तो घालू शकतो. पण जत्रा घेणाऱ्यानं गावजेवण घातलं पाहिजे असा काही दंडक नाही. यावेळी जत्रा घेणारा अंबा आईला नवीन लुगडं, चोळी घेतो.
आपल्या ऐपतीप्रमाणे एखादा दागिना तिच्या अंगावर चढवतो आणि देवळाला एक ठराविक रक्कम देतो. या जत्रा घेणाऱ्या कुटुंबाला आंबाच्या जत्रेच्या दिवशी पहिल्या पूजेचा मान असतो. सर्व गावकरी जत्रेच्या दिवशी जत्रा घेणाऱ्या कुमठेकराच्या घरी वाजत गाजत जातात. त्या कुटुंबाला वाजत गाजत देवळात घेऊन येतात. यावेळी एक नियम असतो. कुमठ्याच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना या जत्रेचं आमंत्रण असतं, पण कुमठेकराशिवाय बाहेरचा कोणी आंबाची जत्रा घेऊ शकत नाही. आंबाची जत्रा घ्यायचा मान फक्त कुमठेकराचा. आता कधी समजा एखाद्या वर्षी कोणा कुमठेकराला आंबाची जत्रा नाही घेता आली, तर त्यावेळी मात्र सगळं गाव एक होऊन ठराविक वर्गणी काढून जत्रा करतं. अशा वेळी मात्र प्रत्येक घरातली बुजुर्ग मंडळी एकत्र येऊन पहिल्या पूजेचा मान घेतात. कधी असंही घडलं जाईल की आंब्याच्या पहिल्या पूजेच्या मानासाठी भांडणं होत, पण ती भांडणं लगेच गावमताप्रमाणे मिटवली जात. आता तांबडे आजीची नली मुंज्याकडनं थोडं शिवणकाम शिकली होती. आजीने तिला एक हातमशीन घेऊन दिलं होतं. नली आता फ्रॉक, परकर, पोलकी, ब्लाऊज, चोळ्या, पेटीकोट छान शिवायची. मुंज्याकडे कधी सणावारी खूप कपडे शिवायला आली की थोडेसे पैसे घेऊन नली मुंज्याला कपडे शिवायला मदत करायची. आपली पोर स्वतःच्या पायावर 4 पैसे का होईना कमवतीये याचं आजीला खूप कौतुक. आता रघुसुद्धा शर्टला काजं बटणं लावता लावता कपडे शिवण्यात तरबेज झाला होता. पण आजीने मुंज्याला रघुच्या हातावर पैसे ठेवायला सक्त मनाई केली होती. या लहान वयात त्याच्या हातावर पैसे खुळखुळणं तिला पसंत नव्हतं. अंबा आईच्या जत्रेच्या वेळी तांबड्या आजीच्या घराला लग्नघराचं स्वरूप आलेलं होतं. मुंज्याचे राघव, माधव आणि रूपा तांबड्या आजीकडे राहायला आले होते. आजी केशवबरोबर आलेल्या तात्यांना एकदम म्हणाली, तात्या, शेवटी तुम्ही आलात, मला बरं वाटलं, नाही तर मला तुमची खूप आठवण आली असती. तात्यासुद्धा हसत म्हणले, तांबडे माय, आता माझ्या पोरानं जत्रा घेतली म्हटल्यावर मी कसा मुंबईला राहणार सांग. नारोभट आणि तारीसुद्धा आजीच्या घरीच उतरले होते. नारोभट मात्र 2 वेळा घराकडे चक्कर मारण्याच्या बहाण्यानं मंजुळाला भेटून आले आणि तात्या त्यांना हसत हसत म्हणाले, काय नारो, घराकडे सगळं व्यवस्थित आहे ना रे बाबा. नारोभट फाजीलपणे हसत म्हणाले, नाही ना तात्यानो, काही व्यवस्थित नव्हतं, पण मी जाऊन सगळं व्यवस्थित करून आलो. दोघेही खो खो करून हसले. आजी त्यावेळी नारोभटांना म्हणाली, अरे नारो, घरात माणसं नसली की घर होतंच अस्ताव्यस्त, पण आपण कधीतरी जावं तिथे, ते नीट व्यवस्थित ठेवावं. आणि नारोभट तात्यांकडे बघत हसत म्हणाले, तू अगदी खरं सांगितलंस ग तांबडे माय. आता मी आधेमध्ये येऊन इथलं सगळं व्यवस्थित करून जाईन हो. आजीचं घर सुंदर पाहुण्यांनी, येणाऱ्या जाणाऱ्या कुमठेकरांनी भरून गेलं होतं. रूपा, नली, तारी, पेदीमाय, लता, सोनी माझघर सांभाळत होत्या, तरी कामाचा हा ढीक पडलेला होता. मात्र आमची आजी, तात्या, मंगेशचा म्हातारा, नारोभट, धोडीबा, मुंज्या काही गरम गरम खात, चहा पीत, पान खात, तपकीर ओढत, गप्पा गोष्टी करत अंगणात बसत होते. रूपा आणि नली वारंवार त्यांना शहाळी ताडगोळे आणून देत होत्या. अंबाचं कार्य असल्यामुळे ह्यावेळी तांबड्या आजीनं दारू काढलेली नव्हती. केशवनी आणलेल्या दारूच्या बाटल्या तिने पलंगाखाली ठेवल्या होत्या आणि ते रावणाकडे जाऊन म्हणाली होती की रावणा, एवढं आंबाचं मंगल कार्य होऊ दे, नंतर तुला दारू देईन, तोपर्यंत तू घरात शिजलेलं गोडधोड खा रे बाबा. आजी आपल्या गोऱ्या गोमट्या नातवाला म्हणजे प्रतापला मांडीवर घेऊन त्याला खेळवण्यात हरखून गेली होती. त्यावेळी तिला सारखं वाटत होतं की आपल्या शकूचं पोर कसं असेल. तरी रात्री जेवताना केशव तिला म्हणाला की तांबडे माय, मी आणि लता जाऊन शकूबाईला आंबाच्या जत्रेला आणू का. आणि पुन्हा एकदा अगदी निग्रहानं आजी नको म्हणाली होती. तिला मनातनं सारखं वाटत होतं की कोणीतरी शकूला या आंबाच्या जत्रेबद्दल सांगावं आणि तिच्या शकूने इथे यावं, नुसतं तिच्या दृष्टीस तरी पाडावं. इतकं शकूबद्दल वाटत असून सुद्धा स्वाभिमानी हट्टी तांबडी आजी कुणाला शकूची चौकशी करायला शकूच्या अंगणात पाठवत नव्हती. शकूचं ते वागणं खूपदा आजीचं हृदय अगदी विदीर्ण करून टाकायचं. आपल्या स्वतःच्या मुलीकडनं ही असली अपेक्षा तिने कधीच केली नव्हती. तांबड्या आजीचा येशा आता बराच मोठा झाला होता, पण या वर्षभरात तो फार अबोल झाला होता. मुंबईला जाताना वारंवार मागे वळून आपल्या आईकडे आणि घराकडे बघणारा येशा आता वारंवार लताकडे, आंबाची जत्रा आटोपली की लगेच मुंबईला जायचं ना,
असा तिच्या मागे लागला होता. तसा तो रघु आणि मुंजाकडे काही बोलत सुद्धा नव्हता. आजीनी जेव्हा आपल्या लाडक्या येशाला आपल्याजवळ थोडा वेळ बसायला बोलवलं, तेव्हा येशा तिला टाळत राहिला होता आणि येशाच्या ह्या वागण्यानं तांबड्या आजीला वारंवार शकूची आठवण येत होती. आणि ती नाही नाही आपला येशा तसा नाही आहे असं स्वतःशी पुटपुटत मान झटकत स्वतःचं समाधान करत राहिली होती. मुंबईच्या धोडीबाला तांबड्या आजीचं ते झाडापानाचं, फळाफुलाच्या अंगणाचं आणि वाऱ्याच्या सळसळीनं भरलेलं सुंदर घर फारच आवडलेलं होतं. तिथला तो सुंदर पक्ष्यांचा किलबिलाट त्याला एखाद्या सुंदर वनातल्या घराची आठवण करून देत होता. धोडीबाने आपल्या उभ्या आयुष्यात इतकं सुंदर घर पहिल्यांदा बघितलं होतं आणि त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की आजी केशवकडे मुंबईला येऊन का राहत नाही. त्याचं स्वतःचं घरसुद्धा इतकं सुंदर असतं तर तो ते घर सोडून कदापि असा कोणाकडे जाऊन राहिला नसता. तांबड्या आजीचं सुंदर घर, ती जीव लावणारी माणसं यामुळे धोडीबा भारावून गेला होता. आणि जेव्हा खूप कुमठेकर तांबड्या आजीच्या अंगणात येऊन त्याच्याशी कोकणीत काहीतरी बोलायला लागले, तेव्हा धोडीबाची धावपळ उडाली आणि त्याची ती गंमत तांबडी आजी, तात्या, नारोभट हसत हसत बघायला लागले. आमचा केशव, राघव, माधव, नारोभटाची 4 मुलं, गण्या, यशा, रघु आणि गावातली काही तरुण पोरं अंगणात उकड्याची पेज आणि नारळाचे तुकडे खाऊन झाल्यावर आंबा आईच्या जत्रेची आणि गाव जेवणाची व्यवस्था बघण्यासाठी देवळाकडे रवाना झाले. तसे तांबड्या आजीनं रुपाला आणि नलीला आंबा आईसाठी लुगडं चोळी आणण्यासाठी काशीनाथ कपड्याच्या दुकानात पाठवलं. लतानी मुंबईहून येताना आंबा आईसाठी सोनसाखळी आणि पायातलं सोन्याचं पैंजण, सोन्याची नथ आणली होती. त्यामुळे आजीला आंबाच्या दागिन्यांची चिंता नव्हती. थोड्या वेळानं रुपा आणि नली आंबा आईसाठी काशीनाथाच्या दुकानातनं लुगडं आणि चोळी घेऊन आल्या. काशीनाथानं आंबाईसाठी लुगडं चोळी म्हणून त्याचे पैसेच घेतले नव्हते. रुपा आणि नली आल्याबरोबर तारी त्यांना घेऊन लगालग दुसऱ्या दिवसाच्या गावजेवणाची तयारी करायला देवळाकडे निघून गेली. आंबाचं गावजेवण असलं की ते देवळाच्या मागेच मंडप घालून चुली मांडून शिजवण्यात येत असे. गावजेवणासाठी सरपंच शेषाद्रीच्या घराकडून टोप, झारे, कढई, हांडे, ताटं घेऊन तारी शेषाद्रीच्या पत्नीला म्हणजे दुणाला घेऊन पत्रावळी लावण्यासाठी म्हणून देवळाकडे गेली. तोपर्यंत केशव आणि नारोच्या पोरांनी तिथं मंडप घातला होता. गणू आणि बाकीची पोरं तिथे चुली मांडण्यात मग्न झाले होते. गावातल्या काही लेकरवाळ्या बाया तारीच्या मदतीला देवळात आल्या. वास्तविक आंबाची जत्रा दुसऱ्या दिवशी होती, पण जत्रेच्या गर्दीत दुपारच्या जेवणाच्या पंक्ती लगेच 12-12:30 वाजेपर्यंत बसायला सुरुवात होत होती. त्यामुळे रात्री सगळी तयारी करून पहाटे 4 वाजता स्वयंपाकाला सुरुवात करायला लागत होती. त्यावेळी गावातल्या सगळ्या बायका येऊन कुठल्याही कामाला हातभार लावत असत. त्यामुळे बायकांचा मुक्काम रात्री त्या देवळामागच्या मंडपातच असे. साधारण संध्याकाळी रुपा, नली, तारी लवकर जेवून देवळाकडे गेल्या. त्यावेळी बैलगाडीतून भिकूशेठच्या किराणाच्या दुकानातनं गावजेवणाचं सामान येऊन पडलं. ते सगळं सामान उतरवून घेताना रुपाची, तारीची धावपळ उडाली. गावातल्या तरुण पोरांनी आंबा आईच्या देवळापासून ते तांबड्या आजीच्या घरापर्यंत पताका लावल्या. केशवनी दिलदारपणे या तरुण मंडळीवर थोडे पैसे खर्च केले. त्यामुळे ही मंडळी केशववर फार खुश झालेली होती. दुसऱ्या दिवशी आंबाईच्या जत्रेचा दिवस होता. आजूबाजूचे पाहुणे रावळे आदल्या दिवशी आपापल्या नातेवाईकांच्या किंवा ओळखीपाळखीच्या लोकांकडे येऊन राहिले होते. आमचा गोव्याचा राकेश सुद्धा आपल्या मित्रांसकट मोटारीनं गंगाधरच्या घरी आला. सर्व कुमठं घाईगडबडीत होतं. गावातल्या प्रत्येक कुमठेकराच्या घरातलं शेंबडं पोर आपला शेंबूड पुसत आंबाच्या देवळाकडे पळत होतं, तर गावातली तरुण मंडळी आपल्या केसांचा कोंबडा पुढे काढून तो केसांचा कोंबडा मान वेळावून नाचवत ऐटीत घोळक्यानं देवळाकडे चालले होते. गावातल्या तरुणी त्या कोंबडे काढणाऱ्या तरुणांकडे बघून लाजत, लचकत, मुरकत आपल्या केसात मोगऱ्याच्या वेण्या माळून नव्या परकर पोलक्याचे फटकारे उडवत त्या तरुणांच्या घोळक्यामागनं हसत खिदळत चालल्या होत्या. तर आपल्या तरण्या नातींच्या काळजीनं घरातले म्हातारे कोतारे त्या घोळक्यामागनं चाललेले होते. गावातल्या सुना लवकर काम आटोपून आपल्या सासूसह देवळाकडे जाण्यासाठी नवीन लुगडं नेसायला लागल्या. तेव्हा गावातले झाडून सगळे पुरुष आधीच देवळात जाऊन बसलेले होते. तांबड्या आजीच्या घरात सगळेजण देवळात जायची तयारी करत असताना अंगणात वाजंत्रीवाले आले आणि केशवचा प्रताप
ढोल, ताशा आणि टिपऱ्याच्या आवाजाला घाबरून जो रडायला लागला तो थांबेना. तेवढ्यात गावच्या तरुणांनी आजीच्या अंगणासमोर फटाके लावले आणि ह्या सगळ्या गोंधळात सगळे देवळात जायला निघाले. नवीन लुगडं नेसलेल्या आजीला त्या क्षणी आजोबांची फार आठवण आली. एकदा अंगणात ते बसलेले असताना तिला म्हणाले होते, की "तांबडे, मला एकदा अंबाची जत्रा घ्यायची असं फार मनात आहे गं. तुला आणि मला हा प्रथम पूजेचा मान एकदा तरी घ्यायला हवा." पण आजोबांचं हे स्वप्न कधी पूर्ण झालं नाही. आज त्यांच्या जावयानी म्हणजे केशवनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. आज त्यांची लता आपल्या नवऱ्यासह, मुलासह हा प्रथम पूजेचा मोठा मान घेणार होती. आजीला शकूची सुद्धा खूप आठवण येत होती. शकुनी तिच्या हृदयावर जखम करून ठेवली होती आणि ती जखम अशा प्रसंगी ठसठसत राहत होती. आजी आपल्या विचारात गढली असताना तिला एकदम काहीतरी आठवलं. तशी ती उठली, लगबगीनं मागच्या दारी गेली आणि तिने बघितलं त्या विहिरीजवळच्या माडाला टेकून केशा आजी शांत बसली होती. तिच्या डोळ्यातले ओघळणारे अश्रू आजीला लांबनही जाणवले. तांबड्या आजीला केशा आजीच्या भावना जाणवल्या. जशी तिला या मंगलप्रसंगी आपल्या नवऱ्याची आणि मुलीची आठवण झाली होती, तशीच आठवण कदाचित केशा आजीला खूप वर्षांपूर्वी तिचा समुद्रात बुडालेला तरुण मुलगा आणि सून यांची आठवण आलेली असणार. आईच्या आतड्याचे बांध आपल्या मुलासाठी कुठल्याही वयात तुटू शकत नाही, हेच खरं. आजी लगबगीनं केशा आजीजवळ गेली, तिच्या जवळ बसली आणि म्हणाली, "केशा, अगं सगळा भूतकाळ विसर. बघ आता तुझ्यापुढे किती सुंदर भविष्यकाळ उभा आहे. आता फक्त तू सुख भोगायचं, दुःखाचा विचारसुद्धा करायचा नाहीस." आणि केशा आजी एखादा बांध फुटल्याप्रमाणे ओक्साबोक्शी रडायला लागली. तेव्हाच केशा आजीला शोधत आलेल्या केशवनं पुढे होऊन अत्यंत प्रेमानं केशा आजीला हृदयाशी धरलं आणि म्हणाला, "अगं आजी, मी आहे ना तुला." सगळ्यांची तयारी झाली. आज नली विलक्षण सुंदर दिसत होती. तिने आपल्या दाट केसांची एक सई लांबलचक वेणी घातली होती. त्या वेणीला मोगऱ्याच्या लांब वेणीनं गुंडाळलं होतं. तिने निळी फुलं असलेला जरीकाठी परकर पोलका घातला होता आणि त्या परकराची निळी निळी फुलं तिच्या निळ्या घाऱ्या डोळ्यांना शोभत होती. चांदीचे नाजूक पैंजण तिच्या गोऱ्या पायावर शोभत होते. लाल खड्याची कर्णफुलं, गळ्यात नाजूक सोनसाखळी आणि तिच्या गालावर पडणाऱ्या गोड खळ्या बघणाऱ्याचं भान हरपवत होत्या. तांबडी आजीसुद्धा आपल्या देखण्या पोरीला बघून मनात सुखावली. केशव केशा आजीला घेऊन घरात आला तेव्हा सरपंच शेषाद्री केशवला देवळात न्यायला आले. सरपंच कालपासून अंबाच्या देवळात खपत होते. त्यांनी आज सकाळपासून 3 धोतरं बदलली होती. आज ते खूप खुशीत होते, कारण आजची अंबाची जत्रा गाजणार हे त्यांना ठाऊक होतं. केशवने हात सोडून खर्च केला होता. सगळे जत्रा घेणारे कुमठेकर देवळाच्या 10 गोष्टीत खर्च कमी करायला सांगतात, पण सरपंच या नात्यानं तो सगळा खर्चाचा भुर्दंड इतके वर्ष त्यांना भरायला लागत होता. पण आजच्या जत्रेत केशवनी सगळं रितसर केलं होतं. उलट इथून तिथून सरपंचाच्या कनवटीला 4 पैसे लागले. त्यात केशवनी त्यांना, बाळकृष्ण भटांना आणि नारो भटांना 2-2 जोड्या धोतराच्या दिल्या होत्या. त्यामुळे शेषाद्री सरपंच आज प्रचंड खुश होते. देवळात जाण्याअगोदर केशव लताने सगळ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. सगळ्यात पुढे बँडवाले निघाले. त्यांच्या मागे शेषाद्री सरपंच, तात्या, नारोभट, धोडीबा, मंगेशचा म्हातारा, केशा आजी, तांबडी आजी, पेदीमाय निघाले आणि त्या सगळ्यांच्या मागे केशव, लता आणि प्रताप. केशवनं लताच्या डोक्यावर देवळातली अंबाच्या पालखीवर धरायची जरतारी छत्री धरली होती. त्यांच्या मागे रूपा आणि तारी होत्या. नारोची पोरं आणि रघु, यशा, गणू सगळे आधीच देवळात होते आणि सगळ्यात मागे नली, सोनी आणि नेहा चालल्या होत्या. ही वरात वाजत गाजत देवळात आली तेव्हा बाळकृष्ण भट पूजेसाठी थांबले होते. पांडुरंगाच्या गंगाधरनं आपल्या सगळ्या मित्रांना आज लवकर अंबामाईच्या देवळात आणलं होतं. गर्दीत उगाच रेटारेटी नको म्हणून तो सगळ्यांना घेऊन अंबामाईच्या मूर्तीजवळ समोर उभा होता. राकेशला कोंबठं आवडलं होतं, पण गंगाधरच्या घरचं चुलीच्या वासाचं जेवण राकेशला काही आवडलेलं नव्हतं. पण गंगाधरच्या घरच्या आदरातिथ्यानं तो भारावला होता. नेहमी साहेबी थाटात राहणारा राकेश इथल्या गावंढळ वातावरणात थोडा कंटाळला होता. त्याने ठरवलं होतं की अंबाची पूजा आटोपली की इथे जेवायलाही न थांबता सरळ गोव्याला निघून जायचं.
अंबाच्या देवळातल्या गर्दीचा तर त्याला उबग आला होता. पण तरीसुद्धा अंबाची ती विलक्षण मूर्ती त्याला कमालीची आवडली होती. इतकी सुंदर जिवंत मूर्ती त्याने आजवर कधी कुठे पाहिली नव्हती. तिचे निळे हसरे डोळे सारखे आपल्याकडे बघतायत असा त्याला सतत भास होत होता. त्यामुळे ह्या जिवंत जागृत देवस्थानात पूजा आटोपल्यावर प्रसाद घेऊन जायचं असं राकेशने ठरवलेलं होतं. त्यावेळी त्याला कल्पनासुद्धा नव्हती की अंबानं मुद्दाम त्याला नलीसाठी थांबवून ठेवलंय. तिला तिच्या पायाजवळ रोज फळं आणि फुलं ठेवणाऱ्या नलीचं भलं करायचं होतं. आणि राकेशला ठाऊक नव्हतं की ह्या आंबेच्या पूजेनंतर तो कायमचा कोमठ्याला बांधला जाणार आहे. राकेशने पाहिलं देवळात ठिकठिकाणी समया तेवत होत्या. सकाळ असून सुद्धा देवळात तो समयांचा मंद प्रकाश मनाला सुखवत होता. अंबा सजून धजून उभी होती. ती फुलांनी हारांनी मढून गेली होती. तिच्या पुढ्यात पेढे, बत्तासे, चुरमुऱ्याचे खोबऱ्याचे अनेक मिठाईचे ढीग पडलेले होते. आणि बाळकृष्ण भट त्या जत्रा घेणाऱ्या कोणा केशवची वाट बघत पूजेची तयारी करण्यात गुंतले होते. तेवढ्यात राकेशला ढोल ताशा आणि टिपरीचा आवाज ऐकायला यायला लागला आणि गंगाधर त्यांना म्हणाला की आता अंबाची जत्रा घेणाऱ्या तांबड्या आजीचा जावई आपल्या कुटुंबासकट इथे येईल. आज अंबाच्या पहिल्या पूजेचा मान त्याचा आहे. आणि मग गंगाधर हसत म्हणाला, राकेश, आमच्या केशा आजीच्या ह्या नातवाचं तांबड्या आजीच्या लतावर प्रेम होतं, पण ह्या केशवच्या आजीचं त्याच्या एका लंगड्या गाईवरनं भांडण होतं. त्यामुळे ह्या केशा आजीच्या नातवाला म्हणजे केशवला तांबड्या आजीने लतासाठी नकार दिला. त्या केशवने काय केलं माहिती आहे? इथे आमच्या कुमठेत एक तात्या आहेत, त्यांच्या अंगात मारुती राया येतो. त्या तात्यांच्या मदतीने त्यांनी सरळ ह्या लताला पळवलं, मुंबईला नेलं आणि तिथं लग्न लावून टाकलं. राकेश हसत हसत म्हणाला, म्हणजे गंगाधरा, अरे हे लताहरण झालं की. आजूबाजूला खसखस पिकली. तेवढ्यात गंगाधरचा एक मित्र म्हणाला, अरे गंगा, या तांबडी आजीचं हे कसलं नाव आहे रे? गंगा हलकेच म्हणाला, अरे ही तांबडी आजी गोव्याची, पण तिच्यासारखं सौंदर्य क्वचित कोणाला लाभलं असेल. तिच्या रंगावरनं तिचं नाव तांबडी आहे. आता तिची एक मुलगी आहे नलिनी, ती सुद्धा आपल्या आईसारखी सुंदर आहे. पण तांबडी आजी ती तांबडी आजी. अरे आमच्या कोमठ्याचं तांबडी आजी भूषण आहे बरं. या मित्रांचा असा संवाद चाललेला असताना केशव आपल्या कुटुंबियांसह देवळाच्या दरवाज्यात पोहोचला होता आणि नंतर फटाक्यांच्या आवाजाने अख्खं कोमठं गाव दुमदुमलेलं होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी आणि ह्या राकेशच्या आयुष्यात पुढे काय घटना या अंबामातेच्या देवळात घडणार आहेत हे ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.